नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जावेद सेन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण 2025-26 या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स किती प्रमाणात इतर सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागेल त्या बाबतीतली माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. इन्कम टॅक्स 2025-26 याच्यात नेमके काय बदल झालेत, कर्मचाऱ्यांना किती प्रमाणात याचा फायदा होईल ते आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारच्या नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस आपल्याला त्याचे नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. मात्र एक गोष्ट निश्चित त्या ठिकाणी सर्व मित्रांना, की जर समजा तुम्ही या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. तर बघूया नेमकं 2025-26 याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत. जुनी जी काही कर प्रणाली होती त्याच्यामधले काय बदल आहेत, आता नवीन जी काही कर प्रणाली आहे त्याच्यातले बदल, आर्थिक वर्ष 2025-26 हे नवीन कर प्रणालीसाठी असणार आहे आणि त्याचं आकारणी वर्ष असणार आहे 2026-27. तर आता याच्यामध्ये नवीन कर प्रणाली 2025-26 याचे जे काही टप्पे आहेत ते असे आहेत: 0 ते 4 लाख 0%, 4 ते 8 लाख 5%, 8 ते 12 लाख 10%, 12 ते 16 लाख 15%, 16 ते 20 लाख 20%, 20 ते 24 लाख 25% आणि 24 लाखाच्या वरती 30%. अशा प्रमाणे या नवीन कर प्रणालीमध्ये रेट्स असणार आहेत. नवीन कर प्रणाली आर्थिक वर्ष 2025-26 आणि आकारणी वर्ष असणार आहे 2026-27. आता ज्यांचं असं म्हटलं जातं की ज्यांचं 12 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही, पण असं म्हणणं हे चुकीचं ठरेल. इन्कम टॅक्सच्या बाबतीत बोलायचं तर ज्यांचं उत्पन्न 12,75,000 असेल त्यांना टॅक्स लागणार नाही. का लागणार नाही? लागणार नाही असं नाही, तो लागणार आहे, पण तो कसा? तर याच्यामध्ये समजा ज्यांचं उत्पन्न 12,75,000 आहे त्यांना 75,000 स्टँडर्ड डिडक्शन वजा जाता 12 लाख उत्पन्न त्यांचं झालं, म्हणजे टॅक्सेबल इन्कम ज्याला आपण म्हणतो. 0 ते 4 लाखाला 0% आहे, 4 ते 8 लाखाला 5% असल्यामुळे 20,000, 8 ते 12ला 10% असल्यामुळे 40,000, असा एकूण हा टॅक्स झाला 60,000 आणि त्याच्यावर एज्युकेशनचे 2400 रुपये, असा 62,400 रुपये टॅक्स लागला ज्याचं उत्पन्न 12,75,001 रुपये असला त्याला. मात्र ज्याचं उत्पन्न 12,75,000 असेल त्याचं स्टँडर्ड डिडक्शन 75,000 गेल्यानंतर त्याला 12 लाख त्याचं टॅक्सेबल इन्कम आहे आणि त्याला हा 60,000 रुपये टॅक्स लागतोय. मात्र टॅक्सेबल टॅक्स रिबेट अंडर सेक्शन 87A अंतर्गत अशा व्यक्तीला, वरच्या या बाबतीतल्या व्यक्तीला ही सूट मिळणार आहे, रिबेट मिळणार आहे. पण ज्याचं उत्पन्न 12,75,001 रुपये जरी झालं तरी त्याला 60,000 प्लस 2400 62,400 हा टॅक्स लागणारच आहे. म्हणून असं काही जण जे काही अशा पद्धतीने सांगतायत किंवा त्यांना माहिती नसल्यामुळे कदाचित 12 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही. म्हणजे जर समजा आता इथं सरसकट आपण असं धरलं की 12,75,000 उत्पन्न असलं तर मग वरच्या या 12 लाखाला टॅक्स लागणार नाही. आणि जर 75,001 रुपया एवढं जर वरचं उत्पन्न असेल तर फक्त 75,001 रुपयालाच टॅक्स लागेल का? नाही, संपूर्ण 12,75,001 रुपयाला टॅक्स लागेल. हा भाग आपल्याला समजणं महत्वाचं आहे की टॅक्स रिबेट मिळतो ज्याचं उत्पन्न 12 लाख आहे. टॅक्सेबल इन्कम, टॅक्सेबल इन्कम हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आपण पुढे समजणारच आहोत की नवीन कर प्रणालीमध्ये 2-3 उदाहरण आपण घेणार आहोत. जर का समजा तुमचं उत्पन्न 15 लाख असेल, त्याच्यामधून 75,000 स्टँडर्ड डिडक्शन गेल्यानंतर एवढी रक्कम जी आहे ती आपली टॅक्सेबल इन्कम आहे. तर हा जो काही 24-25चा रेशो होता याच्यानुसार आपण इकडे टॅक्स काढून दिलेला आहे आणि आता नवीन कर प्रणालीनुसार आपण हा टॅक्स काढतो आहोत. यांचे ते टप्पे आहेत, हे टप्पे आपण बघू शकता स्क्रीनवर. तर आपण 24-25 कडे जर गेलो जुन्या रेझेम प्रमाणे, तर आपल्याला टॅक्स लागतो आहे 1,25,000 प्लस 5,000 एज्युकेशन चेस 1,30,000 जुन्या याच्याप्रमाणे.
पण 25-26 मध्ये जे काही बदललं त्याच्याप्रमाणे जर आपण टॅक्स बघितला तर तो लागतोय आपल्याला तेवढ्यालाच 15 लाखालाच 97,500 रुपये. म्हणजे याचा अर्थ नवीन कर प्रणालीमध्ये तब्बल 32,500 रुपयाची बचत आपली होताना दिसते आहे. आता हा आकडा पुढे पुढे वाढत जाईल. जर का समजा तुमचं उत्पन्न 20 लाख असेल तर 20 लाख ज्याचं उत्पन्न असेल त्याला टॅक्स किती लागेल? इथं त्यांची स्टँडर्ड डिडक्शन दोघी साईडला आपण वजा केलेलं आहे आणि ही जी काही रक्कम आहे ती टॅक्सेबल इन्कमची आहे. 24-25 नुसार आणि 25-26 नुसार बघा, या ठिकाणी आपण 24-25 नुसार जर 20 लाखाला टॅक्स काढला तर तो 2,78,200 रुपये येतो आहे आणि 25-26 नुसार टॅक्स जो आहे तो 1,92,400 रुपये येतोय. म्हणजे या रकमेतून आपण ही रक्कम जर वजा केली तर 85,800 रुपये एवढा टॅक्स आपल्याला नवीन कर प्रणालीमध्ये ज्याचं उत्पन्न 20 लाख असेल त्याला 85,800 रुपये एवढ्या टॅक्सची बचत होणार आहे. अजून एक उदाहरण जर 25 लाखाचं तुम्ही घेतलं तर 25 लाखाला जुन्याप्रमाणे 4,34,200 एवढा टॅक्स लागतो आहे आणि आता नवीन जो काही रिझाईम आहे त्याच्याप्रमाणे 3,18,500 रुपये टॅक्स लागतो आहे. म्हणजे इथं 1,15,700 रुपयाची बचत नवीन याच्यानुसार होते आहे. म्हणजे याचा अर्थ एक लक्षात आलं की ज्याचं उत्पन्न जास्त असेल त्याला जास्तीची बचत टॅक्स मध्ये जुन्या आणि नव्या दोघं रिझाईम मध्ये होताना आपल्याला दिसते आहे. सरळ सरळ अगोदर आपण 15 लाखाचं एक एक्झाम्पल बघितलं, 20 लाखाचं एक्झाम्पल बघितलं आणि आता 25 लाखाचं एक्झाम्पल बघितलं. तर तिघांमध्ये आपल्याला 25 लाखाचे उत्पन्न ज्याचं असेल त्याला जास्त बचत होताना इथं आपल्याला दिसते आहे. तर अशाच पद्धतीने अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की लॉंग टर्म कॅपिटल गेन ज्यांचं काही SIP वगैरे जे काही असतात किंवा ज्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली असते त्यांच्यासाठी मात्र एक वेगळ्या प्रकारचा नियम आहे की जर समजा 366 दिवसांपेक्षा जास्त दिवस तुम्ही शेअर ठेवले आणि नंतर ते शेअर विकले 366 दिवसांपेक्षा तर त्यांना 1,25,000 एवढा जर नफा झाला असेल तर एवढ्या नफ्याला टॅक्स लागत नाही. मात्र त्याच्या पुढचे जे काही आहेत रक्कम 1,25,000 ची पुढची रक्कम त्याला 12.5% टॅक्स लागतो. आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेम असेल ज्याचं 366 दिवसापेक्षा कमी दिवस तुम्ही शेअर ठेवलेत आणि नंतर विकलेत आणि त्याच्यावर जो काही नफा मिळाला त्याच्यावर मात्र 20% टॅक्स लागतो. म्हणजे जर तुम्ही 1 लाख उत्पन्न 366 दिवसांपेक्षा कमी कालावधीत तुम्हाला मिळालं तर त्याच्यावर तुम्हाला 20,000 टॅक्स हा लागणार आहे. म्हणून मात्र ही जी काही कॅपिटल गेन मधली जी काही गुंतवणूक आहे तर ती मात्र वेगळी, त्याच्यातला नफा वेगळा पकडला जातो. तुमच्या ग्रॉस इन्कम मध्ये ही पकडली जात नाही कारण याची जी काही पर्सेंटेज आहेत ते संपूर्णपणे वेगळे आहेत. याचं कॅल्क्युलेशन हे वेगळं होतं. नाही तर काही वेळेस आपण काय करतो आपल्या ग्रॉस इन्कम मध्ये पगाराच्या त्याच्यात हे हे इन्कम ऍड करतो तर तसं त्या ठिकाणी हा टॅक्स काढला जात नाही. हे पूर्णपणे टॅक्स लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन याच्यातला नफा हा पूर्णपणे वेगळा धरून त्याचं कॅल्क्युलेशन हे केलं जात असतं. तर अशाच पद्धतीने आपण नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटत राहूया. तत्पूर्वी थांबतो.